मातृत्वावर बोलणे या जगाच्या पाठीवर भरपूर माणसं आहेत सज्जनाव, पण बापावर बोलणारी खूप कमी आहेत. साने गुरुजींनी मी श्यामची आई लिहिलं, बाप का लिहिलं नसलो, कारण आई लिहिणं लय सोपं होतं. साने गुरुजींना सॅल्यूटच आहे. पण खरं सांगू का आई, तुम्ही प्रेम केले, पण तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमामाग आमच्या बापाचं प्रेम दाखलं गेलं. ही आमची आदित्य वगैरे मंडळी, ही मुलं फार छोटी असतील ज्यावेळेस बाबा निघून गेले. थोडा म्युझिकला आवाज कमी ठेवा. पण खरं सांगू का, आजही त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे वडील उभे राहिले असतील. मला माहिती नाही त्यांचे वडील त्यांना किती आठवतात, पण जो एकही क्षण जरी वडिलांचा आठवला ना तरी बसलेल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी येईल. सज्जनाव, सांगायचं तात्पर्य असे, थोडा म्युझिकला आवाज देता. या जगाच्या पाठीवर बाप सांगणं लय अवघड आहे. आई, तुम्ही एवढं प्रेम केलं की तुम्ही आम्हाला गोंजरलं, तुम्ही जवळ घेतलं, तुमचा पदर असा आमच्या डोक्यावर ठेवला की आम्हाला ऊनच लागलं नाही. पण काय झालं माहिती का, आई म्हणली पोरा शाळेत जा, नाही तर बाप मारीन. आई म्हणली पोरा अभ्यास कर. नुसता बापाच्या गाडीचा आवाज आला तरी पुस्तक उघडतो आम्ही. ही बापाला घाबरणारी शेवटची पिढी बरं का आत्ताची. याच्यानंतरची पिढी बापाला घाबरल कराय शाश्वती देता येत नाही. म्हणजे आई नुसती आम्हाला म्हणायची पोरा बाप मारल, विहिरी पावाय जाऊ नको, नाही तर बाप मारीन. आम्हाला वाटलं बाप काय मारायला जन्माला आला का काय, असं आहे का बाप. बाप कष्टाचा काबाडी, उस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, अरे त्याच्या धोत्राला किती ठिगळं जोडलेलं, किती ठिगळ जोडली सांगा बरं त्यांनी. आई, तुमच्या प्रेमाला कमीपणा नाही बरं का, तुम्ही लई प्रेम केलं मा. तुम्ही एवढं प्रेम केलं, अरे तुम्ही इथं काळजावर लाथा खाल्ल्यात आमच्या, तरी तुम्ही आम्हाला दूध पाजले. तुमच्या प्रेमाला सॅल्यूट आहे. एक ईद भर पोट फाडायला लागलं तुमचं. डॉक्टर म्हणतात आई एक तर तू तरी जगणार, नाही तर बाळ तरी जगणार आहे. आई म्हणती डॉक्टर साहेब बाहेर कोणी काही निर्णय देऊ द्यात, पण मी ही सही करते, बाळाचं काही झालं तरी नाही, बाळाच्या आईला काही बी होऊ द्यात, पण माझ्या बाळाला काही नका होऊ द्यात. लेकुराचं हित वाहे माऊलीचे चित्त. तुम्ही जेवढं प्रेम केलं ना, तुमच्या प्रेमाला बाधाच नाहीये, पण तुम्ही आई एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर यांचं प्रेम दाखलं गेलं. खरंच तुम्ही लई प्रेम केलं. तुमचं प्रेम सांगू का, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना साहेब, या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. कदाचित याचं फायरिंग कमी जास्त झालं ना, इंजिनियरला समजणार नाही दादा, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, फक्त गाडीच्या आवाजावरून आपल्याच लेकराची गाडी ही ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई. तिच्या जगाच्या पाठीवर कोणी सांगू शकत नाही. फक्त गाडीचा आवाज ओळखते आणि लगेच दरवाजा उघडते. हाय का? या पोरांना विचारा, पोरं घरी जायच्या आधीच ज्या घरात आई जिवंत आहे ना, त्या घराचा दरवाजा नाही वाजवायला लागत, नाहीच वाजवायला लागत. आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजता जातो ना घरी, आमची म्हातारी आमच्यासाठी जागी राहते. तुमची माझी सगळ्यांची आई सांगतो. पण काय झालं माय, तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमामागे हे जाखले गेले ना. ह्यांनी बी प्रेम केले, पण बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार आहे आणि आई म्हणजे पडद्याच्या समोरची कलाकार आहे. बाप पडद्याच्या मागे उभा राहून रडलाय. आई तुमचे डोळे भरून येतील, पण हे रडणं लय अवघड आहे. सांगा ना किती प्रेम केले. अहो आत्ता दिवाळी चांगली साजरी होती तरुणांनो. हे स्पेशल तरुणांसाठी बोलतो बरं का. आता मी एक तरुण आहे, आपल्याला हे करून दाखवावंच लागेल गाड्या. शांत बसून चालणारच नाही. लय हिनवलंय आपल्या आई बापाला समाजाने. या बांधावणी त्या बांधाव गेले आपलं म्हातारं. अरे लय कष्ट केले, दिवाळी साजरी होत नव्हती. अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत गेली. कोण? विराट कोहली, रोहित शर्मा वर्ल्ड कपच्या मॅचला खेळत होते. ही सगळी खेळाडू खेळत होते. आम्हाला सॅल्यूट यांना दिवशी वाटतो. भारताचा वर्ल्ड कप होता, प्रतिष्ठेची मॅच होती, पण या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत गेली. अखंड भारताने टाळ्या वाजवला. वर्ल्ड कपची मॅच होती. पण मला खरं सांगा, तुमचा आणि माझा बाप 5-5 सलाई लावून या बांधावणी त्या बांधावणी गेला होता. हातपाय थरथर कापले नसतील का हो? हातपाय थरथर कापत होते. डॉक्टर म्हणत होते बाबा याच्यावरती जास्त सलाईन लावू नका हो, तुम्हाला नाही होणार आता शेतातलं काम. बाप म्हणतो काही नाही, पुरीचं लय मोठं लग्न करायचंय, पोराचं शिक्षण मोठं करायचंय. हा परिवाराचा वर्ल्ड कप आज त्याच्या हातात होता. पण खरं सांगू का मंडळी, या बांधावणी त्या बांधावणी गेला होता. अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणाऱ्या खऱ्या अर्थानं खेळाडूसाठी आम्ही टाळ्या वाजवल्या. मग आमच्या बापाला जर जाता जाता स्ट्रोक बसला असता आणि नसता जिवंत राहिला तर, मग या बांधावणी जर त्या बांधाव आमचा बाप गेला ना, त्याच्यासाठी बी कुणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, वाजवल्या पाहिजेत. जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीचा जावा. संजय महाराज लय त्याग केलाय होते त्यांनी आपल्यासाठी. आता दिवाळी चांगली. अविनाश महाराज आधीची दिवाळी आठवभर इथं बसलेल्या 50% पोरांच्या डोळ्यासमोर दिवाळी होत्यात. फुसके निघलेले फटाकडे वाजवल्यात तुम्ही ना मी. अशी श्रीमंताची पोरं माळा वाजवायची आणि आम्ही तुरू धावत जाऊन फटाकडे उचलायचो. आमचा बाप खाडकन आमच्या वेग टाकायचा. आम्हाला वाटलं म्हातारं मारतं का काय नो, आम्हाला का मारतो म्हातारं आम्हाला, पण त्याची संस्काराची चापट होती.
आम्ही म्हणलो बाबा अरे आम्हालाही वाटतं फटाकडे वाजवशी, आम्हाला वाटतं आकाश कंदील लावायचा. बाप एका अंधाऱ्या खोलीत बसला. म्हणला विठ्ठला दिवस असे आलेत की माझ्या लेकरांना मी दिवाळी साजरी नाही करू शकत. लेकरांनी दुसऱ्याची मिठाई बघावी ना आमची लेकरं रडावीत. नाही वाटलं असं का तुमच्या माझ्या बापाला? पण खरं सांगू का की बस त्यांनी 70% मुलं इथं सांगतो मी तुम्हाला, हे मोठ्या काउंटरवर कपड्याचे घेऊन गेलाय. सगळ्यात महाग ड्रेस दिलाय तुमच्या माझ्या बापाने घेऊन. खिशात पैसे होते का विचारलं का आपण त्याला? अरे खरंच त्याग केलाय त्याने. त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात. मी असा बाप बघितला पोराच्या हातातून गाडव्यातलं पाणीच पडलं नाही. महाराज पालखे महाराज असं गडवा थरथर करत होता. पोराला म्हणणार टाकी पाणी. की म्हणलं महाराज अहो चिरा पडलेला पाय अंतिम दर्शनाला आल्यावर बघितला हो. आणि काळी पडलेली पाठण आयुष्यभर शेतात म्हातारं कष्ट करायला गेलं. बनेलवरच बघितला हो बाप, पण बघितलाच नाही बाप स्वाभिमानी बाळा. त्याचा कण खरं कणा हे त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप हसवतो रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात. दादा अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. माझी एकच इच्छा आहे तरुणांनो, आपला बाप जायच्या आधी मिठी मारून घ्यावं. काय माहिती का खरंच नाही बरोबर. माझं खेड शपूर गाव आहे अविनाश महाराज. 35 वर्षाचा मित्र माझा इथं स्ट्रोक बसला पोरग निघून गेलं. असं 5 आणि 4 वर्षाची लेकरं आहेत त्याला लहान लहान. त्या लेकराला भेटायला गेलो. ते लेकरू म्हणते सायकलला नाही गेलाय माझा बाप, 1 वर्ष झाला अजून आलाच नाही. रोज दारात बसते पोरग. सांगा आई तुम्हाला मी प्रश्न विचारतो, त्याचा बाप कधी येईल बरं सायकल घेऊन? त्याच्यासाठी येईल का त्याचा बाप सायकल घेऊन? पण पोराला वाटते बाप येणार आहे. त्याला एक राईट मारायला गेलो. मला माहिती आहे इथल्या तरुण पोरांची ज्यांची लेकर आहेत ना त्यांनी आठवा बरं ही परिस्थिती अशी आहे बापाची. त्याला बोलताच येत नाही हो. आणि नेमक्या चांगले दिवस आले की माणसं निघून जातात आयुष्यात. त्या लेकराला अशी राईट मारायला घेऊन गेलो. त्याला म्हणलो बाळा पप्पाची आठवणी ती कर. ते म्हणते पप्पा मला इथं पापा देतात, त्यांच्या हातावर मी रात्री झोपतो आणि मला झोप लागली की पप्पा निघून जातात. तुम्हाला माहिती आहे का त्याला आज मी भास होतो की त्याचा बाप त्याच्या बाजूला आहे. मला माहिती नाही आमच्या आदित्य दादांचं यांचं किती वय आता. पण ज्या दिवशी वडील गेले असतील तेव्हा लहान लेकर असतील. हे काय 26 वय म्हणजे जवळजवळ 15 वर्षाचे असताना बाप वडील कदाचित वडील त्यांची निघून गेले असतील. खऱ्या अर्थानं आई इथं बसलेल्या असतील, त्यांची ताई इथं असेल. पण खरं सांगू का मला माहिती आहे बाप गेल्याचं दुःख काय सज्जन आयुष्यात. अविनाश महाराज शंभूराजे ज्या वेळेस शेवटचा श्वास घेत होते ना त्यास कवी म्हणतो राजे कधीच रडताना नाही बघितलं तुम्हाला. राज अरे कधीच रडताना नाही बघितलं तुम्हाला. सांगा ना शंभूराजे डोळ्यात पाणी काय. शंभूराजे सांगतात आई डोक्यापासून ना खापर्यंत फाडला होता आपल्या राजाला. एक बी जखम ठेवली नव्हती अंगावर. या सैतानाने वरबाडला होता. गडकिल्ले वरतून बघत होते. उंटाला बांधून गेला होता. कुणाची मजाल नव्हती हात लावायची. मी बाप सांगतोय तुम्हाला, मला इतिहास नाही उभा करायचा. पण का सांगू का शंभूराजाच्या डोळ्यात पाणी होतं. कवी अरे डोक्यापासून ना खापर्यंत फाडलाय. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. या सैतानाने मिठाचं पाणी अंगावर टाकलं होतं. पाण्यातून मग असा बाहेर काढावा असा तडफडला असता एखादा. धर्मासाठी उभा होता. एवढा बी हल्ला नाही गड्या एवढा बी. कवी म्हणतो मग राज मिठाचं पाणी टाकल्यावर नाही आलं. मग आता असा काय क्षण उभा राहिला की तुमच्या डोळ्यात पाणी आलं. शंभूराजे सांगतात कवी छत्रपती शिवाजी राजांची लय आठवण येते रे. लहान होतो आणि 32 मानाच्या सिंहासनावर माझा बाप चाललेला. हे आदिल मुघल निजाम कुतुब हे मुजरा करत होते माझ्या बापाला. अरे या औरंग्याची मजा आले का या शंभूला हात लावायची. आज माझ्या आबासाहेबांची लय आठवण येते रे. आबासाहेबांनी लय संस्कार दिले बघ. या मनगटात ताकद दिली. 14व्या वर्षी संत साहित्य खऱ्या अर्थानं साहित्याचा अभ्यास करणारा. एका हातात लेखणी आणि एका हातात शमशेर घेतली होती कवी. कवी म्हणतो खरंच राज मानलं तुम्हाला. मी का सांगितलं आता घर बंगले झाल्यात. आधी छप्र होती. कसे काढले दिवस विचारा बरं या लोकांना. अहो लय चिरा पडले त्यांच्या पायाला. पोरांनो एकदा जाऊन बापाला मिठीत घ्या. तुम्हाला वाटत असेल ते म्हातारं तुम्हाला बोलते पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ज्यांनी ती थाप संस्काराची मांडली ना ती सगळी पोरं आज सगळी वेल सेटल आहेत. अविनाश महाराज मला सांगा 2च मिनिटं घेतो. हे 35 वर्षाचा पोरगा स्ट्रोक निघून गेला. इथल्या तरुणांना सांगेल मी इथं काय मी माझा कुठला बिझनेस करायला नाही का माझा कुठला व्यवसाय नाहीये. पण त्यांच्यानंतर जी बायका पोरं एकटी पडल्यात ना त्यांचं सांत्वन कुणीच नाही करू शकत. काय म्हणाल ती तरुण पत्नीला आणले कर.
तरुणांनो, एक जाता जाता फक्त एक सल्ला देतो तुम्हाला, प्रत्येकाने प्रत्येकाविषयी जागृत असावं, प्रत्येकाने प्रत्येकाविषयी जागृत असावं. हे कीर्तनात सांगायचा विषय नाही तरी सांगतो, प्रत्येकाने त्याचा मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढून घ्या. विषय कंपनीचा का कुठला, माझा इन्शुरन्सची कंपनी नाही. आपण गेल्यानंतर आपली बायकापूर अजिबात रस्त्याला नाही आली पाहिजेत. निदान तुम्ही गेल्यानंतर 1 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटला पडले पाहिजेत. हे का सांगतोय माहिती का, आम्ही जवळून हाल बघितले. महाराज जेवायला भेटत नाही बारक्या बारक्या पोरांना, 5-5 हजार रुपये कोणी द्यायला येते, 2,000 रुपये देते. पोरग म्हणते आई आता पप्पा कधीच मिठाई नाही घेऊन येणार का ग. नाही मिळली मिठाई त्यांना आयुष्यात. हे सांगितलं का, मी कुठली जाहिरात नाही करायला आलो. तुम्ही हे सजग असलं पाहिजे. आपण तरुण आहोत. गेली माणसाशी पाखरागत निघून गेली. सांगा आई तुमचा बाप कधी रडला तुमच्यासाठी, कळला नाही का हो तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही सासराला निघाले ना त्या दिवशी तुमचा बाप रडलाय तुमच्यासाठी. लई रडलंय, मग तरवीच नाही तर बसलेल्या लई रडलंय. ज्या दिवशी सासराला निघाला ना त्या दिवशी बाप साठवीत अश्रू फक्त एका क्षणासाठी. हे जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी कडकडून मिठी मारली. बाप म्हणला पुरी आयुष्यात कधीच रडायला नाही आलं ग, पण आज शेवटचा क्षण तुला तळ हाताच्या पोटासारखी उभी केली ना, आज जाताना मला रडायला येतंय. रडला त्या दिवशी बाप. कोण म्हणतं त्याला रडता येत नाही, अहो रडता येतं. पण तुम्हाला सॅल्यूट आहे या पुरुषाला, त्यांनी लई अश्रू रोखलेत आजपर्यंत. तरुणांनो, मग जर तुमच्या माझ्या बापाला जर चौका चौकात हिनवलं असेल ना, आपली झोपडी बघून लोक थुकली असतील ना, अशी जिद्द उभा करा ना गड्या, असा अचीव करा ना आयुष्यात. चला भरतीला तर भरतीला तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, व्यावसायिक व्हा. लगेच तर यशस्वी कोणीच होत नाही बघा, थोडं थांबावं लागतं. पण एक दिवशी यशस्वी झाला ना, बाप काय म्हणतो माहिती का, पोरग आहे माझं, ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले, व्यवसायात पुढच्या वेगळ्या स्तराला गेले. आणि नंतर काय, नंतर किती जरी बंगले बांधले तरी उपयोग नाही. नुसता चोपाळा हलन, पण चोपाळ्यावर बसाय तुमचा बापच नसेल तर बंगल्याला काय अर्थ आहे. जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला करून दाखवा. मोठी गाडी घ्यायची, 1 नंबर गाडी घ्यायची. लक्ष देऊन ऐका बरं का, मोठी गाडी घ्यायची ना, आईला आणि बापाला गाडीत बसवायची, अख्ख्या गावाला येडा मारून आणायचा. कुणी बी विचारू दे काय बी, हप्त्यावर घेतली का कशी, काही करायचं नाही लोकांचं आपल्याला, कशी का घ्या. आणि फुल एसी करा गाडीचा. म्हणायचं लय तड फाडलाय म्हातारे तू उन्हात माझ्यासाठी, म्हातारे तू लय काम केलंयस माझ्यासाठी, 300 रुपये रोजाव गेली असतो. बस आज गाडीत. बघ तुझ्या पोरांनी करून दाखवलंय. मला माहिती आमच्या 4-5 पोरांच्या तरी डोळ्यात पाणी आले. त्यांना माहिती त्यांच्या आईने बापाने लय काम केले त्यांच्यासाठी. ज्या पोरांनी करून दाखवलं नाही इथं बसत्या त्या सगळ्या पोरांना माझा आत्ता सॅल्यूट आहे. सॅल्यूट आहे त्या पोरांना. अविनाश महाराज दिवस असा उभा होता ज्या दिवशी खायला प्यायला बिगरी नव्हतो, पण लय जिद्द आमच्या सगळ्यांच्या आईबापाने उभी केली ना. हे दोन्ही पक्वाचा इथं बसतात ना, कधी आईबापाशी खाली बसतात त्यांना अभिमान वाटतो. ही माझी पोरं आहेत. हे 2 गायक असे गाताना माईबापांना अभिमान वाटतो. माझी आई मला म्हणती, पोरा लय मोठं धर्माचं काम करतो रे, जरा निहार बोल. कधी कधी जास्त परखड बोलला तर अडचणीत येशील. आईला म्हणलं आई ज्या दिवशी तुझं पोरग जाईल ना त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. धर्मासाठी जगणारी माणसं आहेत आपण. हे का सांगितलं, आता तुम्ही गाडी घेतल्यावर सगळ्यांना गोड वाटेल का. आता मी न घेतली, मला एक जण म्हणलं हप्त्यावर घेतली का, मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली. काही नाही कुणी इथं कुणाला कुणाचं काय पडलेलं, काही नाही पडलेलं. तुम्ही अचीव करा, तुम्ही तुमच्या मार्गावर चला. लई शॉर्ट आयुष्य राहिले आता. त्या आई बापाला तर द्या, तो दिवस द्या, चांगला दिवस द्या त्यांच्या आयुष्यात आणून. चला नाही लई पैसे कमावता आले ना त्यांच्या ताटात तरी जेवाय बसा. अजून काय पाहिजे त्यांना, विचारा बरं या माणसांना. यांना वाटतं यांची पोरं फक्त सुखात पाहिजे, काही नकोय त्यांना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक शेवटचे 60 सेकंद घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आज तरुण चांगले आहेत बरं का, कीर्तनात लई लक्ष देऊन ऐकतात पोरं. मला माहिती त्यांची आई त्यांचा बाप त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. म्हातारं लय खुंकार आहे तुमचं माझं. लय खुंकार म्हणजे लय कडक, खाडकनाशी पेटवता. आम्ही लहान असता लय खणखण टाकली आमच्या. म्हणलं म्हातारं लय डेंजर दिसते, पण ते डेंजर होतं म्हणून आम्ही इथं कीर्तनात बसलो. नाही तर ते डेंजर नसतं, ते खुंकार नसतं ना, आम्ही सगळे कधीच कामाला लागलो असतो. मानलं पाहिजे त्याला, तो कसा का असा ना. जायच्या आधी एकदा मिठी मारा पोरांना, गेल्यावर नंतर नाही येतो. पाखरागत उडून गेली माणसं अशी नाही आली आमची माणसं पुढं. हा शेवटचा 1 मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि माऊलींचं भजन घेतो. शंभूराजे धारातीर्थी झाले होते. छत्रपती शिवाजीराजे ज्या दिवशी अफजल खानाला मारायला निघाले, हा प्रसंग शंभूराजे कवी कलशला सांगतात. कवी, अरे काय होता माझा बाप, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. हे कवी, 32 मनाच्या सिंहासनावर चालला होता माझा बाप. या औरंगजेबाच्या हातात या गणोजीनं पकडून दिला. सांग गणोजीला या महाराष्ट्राच्या मातीवर माया करा म्हणून. असा धारातीर्थी पडलेला शंभू राजा, डोळे काढायचे होते, हात काढायचे होते, जीभ कापायची होती, सर्जा या उडावी हालत नव्हता. औरंगजेब असा म्हणत होता, हमें देखना है